मंडळाचे अध्यक्ष आणि राज्याचे जबाबदार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने साहित्य स्पर्धा आयोजित केली। त्यासाठी राज्यातील आणि इतर राज्यातून देशभरातून खूप सारे खेळाडू, खूप सारे रायडर्स त्यामध्ये सामील झाले। या स्पर्धेच्या आयोजनाचा हेतू असा असतो की आपण काही समाजाचं देणं लागतो, समाजाला काही उद्देश पण आपण दिले पाहिजे। पर्यावरण, त्याचप्रमाणे प्लास्टिक कलेक्शन, प्लास्टिकचा कमीत कमी वापर, पाणी बचाव, वृक्षारोपण अशा पद्धतीचे खूप सारे संदेश आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देतो। अजितदादा पवार साहेब यांना वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय दादा यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे टू बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचं आपण आयोजन केलं आहे। सदरील सायकल स्पर्धा गेली 10 वर्ष संस्थेच्या वतीने आपण आयोजित करतो आणि या जवळजवळ 14 राज्यातनं राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरचे स्पर्धक पार्टिसिपेट होतात। त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश असेल, दिल्ली असेल, मध्य रेल्वे असेल, एअरफोर्स असेल, तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल, अशा विविध राज्यातनं राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरचे स्पर्धक पार्टिसिपेट होतात। पुणे टू बारामती ही 122 किलोमीटरची स्पर्धा आपण आयोजित करतो। या स्पर्धेचं उद्घाटन शनिवारवाड्यावरनं केंद्रीय मंत्री सहकार आणि सिव्हिल ॲव्हिएशन मिनिस्टर मुरलीधर मोहोळ, त्याचप्रमाणे राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर गोसावी सर, त्याचप्रमाणे मराठवाडा विद्यापीठाचे डॉक्टर चासकर आणि इतर मान्यवर, त्याचप्रमाणे सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव ओंकार सिंग यांच्या शुभ हस्ते स्पर्धेचा समारंभ झाला। त्यानंतर एक MTBची ही सायकल स्पर्धा सासवड ते बारामती 85 किलोमीटरची आत्ता आपण स्पर्धा चालू झाली। या स्पर्धेमध्ये जवळजवळ 500-550 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धक पार्टिसिपेट होतात। या रॅलीमध्ये एक सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून एक समाज प्रबोधन करण्यासाठी आपण जनजागृती करण्यासाठी एक रॅलीचं आयोजन करतो। या रॅलीमध्ये सुद्धा जवळजवळ 2,000 ते 2,500 माझे विद्यार्थी विद्यार्थिनी, त्याचप्रमाणे शिक्षक शिक्षकेतर सर्व स्टाफ, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक आणि इतर सायकल संघटनेचे पदाधिकारी ट्रॅफिकच्या संदर्भात असेल, आरोग्याच्या संदर्भात असेल, पर्यावरणाच्या संदर्भात जनजागृती करण्याचा प्रयत्न आपण करत असतो आणि याला प्रतिसाद मिळतो। या स्पर्धेचा बक्षीस समारंभ बारामती येथे गदिमा येथे महिला व बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे, त्याचप्रमाणे खासदार सुनेताताई पवार, त्याचप्रमाणे इतर मान्यवर उपस्थित राहून करणार आहे। जवळजवळ 5-5.5 लाखाची बक्षिसं आपण या स्पर्धकांना देतो। या स्पर्धेसाठी संपूर्ण पुरंदर असेल, बारामती असेल आणि पुणे शहर असेल, या सर्व कार्यकर्ते, दादांवर प्रेम करणारे सर्व माझे सहकारी उपस्थित राहतात, विद्यार्थ्यांना मोटिवेट आणि प्रोत्साहन देण्याचं काम करतात। ओके, थँक्यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।